आता आपण बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या सिरस मार्ग मध्ये आहोत, जे सिरस मार्ग मोसंबी हब म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जातं। पण इथं पोहोचण्यासाठी प्रशासनाला आतापर्यंत वेळ मिळाला नसेल किंवा ते पोहोचू पण शकणार नाहीत। जिथं कुणीच आजवर पोहोचलं नाही पंचनाम्याला, त्याचा लाईव्ह पंचनामा न्यूज 18 लोकमत करतंय। या दुःखाच्या, या वेदनेला कुठलाही शब्द नाही, इतकं भीषण असं हे सगळं चित्र या ठिकाणचं आहे। जी मोसंबीची बाग आज इथं पुराण महापुराण उद्ध्वस्त झाली आहे, त्या मोसंबीच्या बागेवर झाडावरती आज शेकडो अशा प्रकारची मोसंबी लगडलेली आहेत, पण मुळासकट ही सगळी झाडं उन्मळून पडलेली आहेत। मी जमीन दाखवतो, जी जमीन आहे, जी बागायती जमीन म्हणून ओळखली जाते। इकडे इकडे ही बागायती जमीन, ही बागायती जमीन, पण आता इथं फक्त खडक उरलाय। ह्या इथं झाड होतं प्राजक्ता, हे झाड होतं, पण या खड्ड्यात, हे खड्डा जो पडला इथून झाड उन्मळून पडलं आणि ते वाहून गेलं। हे झाड आहे, हे मोसंबीचं झाड आहे। या संपूर्ण पट्ट्यामध्ये जवळपास काही हजार हेक्टर एकर मध्ये मोसंबीच्या बागा, पण या सगळ्या बागा आज अशा प्रकारे उद्ध्वस्त झाल्यात। एक मोसंबीचं झाड 5 वर्ष जगवावं लागतं, तेव्हा त्याला 5 वर्षाच्या नंतर फळधारणा लागते आणि पुढची 25 वर्ष हे झाड इथल्या शेतकऱ्याची भाकरी असतं। आज ही झाडं मुळासकट उन्मळून पडलेली आहेत। ही केवळ झाडं नाही, इथला शेतकरी सुद्धा झाडांसारखाच उन्मळून पडलेला आहे। जिथपर्यंत नजर जाईल आपली तिथपर्यंत ही स्थिती आहे। एक ना हे वाहून आलेलं सगळं, आणि ही माती, हा गाळ इकडे आला, इथं डोंगर तयार झाला, हा शेतामध्येच अशा प्रकारे बागेमध्येच। तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका। हे गाळ आहे, गाळात पाय फसतात। जी ही सगळी झाडं, ह्या मुळ्या, आणि म्हणजे शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही इतकं प्रचंड भीषण असं हे नुकसान या सगळ्या बेल्टमध्ये झालेलं आहे। आणि ही 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 माती, आता तिकडून वाहून आलेली काही माती, राडारोडा, हा सगळा साफ करायला ना शेतकऱ्याला लाखो रुपये लागतील। हे सगळं काढायचं आणि मग जगायचं कसं, हा सगळा प्रश्न आहे। अजून काही गोष्टी आपण लाईव्हला दाखवू, मग शेतकऱ्यांकडे जाणार आहे। हे इथं जर पंचनामा करायचा असेल तर कदाचित मिलिटरीलाच ते काम द्यावं लागेल, इतकी परिस्थिती भीषण आहे। कारण इथं पोहोचण्यासाठी जवळपास आम्ही 1.5 तास चालत 3 किलोमीटर चालत इथपर्यंत आलेलो आहोत, आणि त्यानंतर आपल्याला लाईव्ह पंचनामा हा करता आलाय। जिथं कोणीच पोहोचलं नाही तिथं पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतोय। हे शेतकरी आस लावून बसले होते कोणीतरी यावं आणि आमचं एवढं भीषण सगळं दुःख पाहावं, हा खडक उघडा पडलाय। हे पाईपलाईन सगळी मोडून तोडून गेली, ही झाडांची अवस्था आहे। अजून इकडे ही ऊसाची शेती, हे पण दाखव। एक एक ही नदीच्या काठावरची परिस्थिती आहे। इकडे तर काहीच उरलेलं नाहीये। हा ऊस आडवा झालाय आणि हा कापूस आहे। कापसात तर काहीच राहिलेलं नाहीये, मी दाखवतो। हे कापसाचं झाड आहे, हे कापसाचं झाड आहे। ही बोंड आहेत ह्या कापसाची, म्हणजे ह्याला किती बोंड लागली होती, किती चांगलं पीक आलं होतं। स्मशान झाले, स्मशान, काहीच उरलेलं नाहीये या शेतात आता। आणि हे केवळ इथलं नाहीये, काही किलोमीटर पर्यंत तुम्ही असा प्रवास केला तरी हे चित्र दिसतंय। ही आता इथं चालणं सुद्धा हे झालंय, किती याला हे कापूस याच्यात असतो, हे बोंड असतात, हे पिकल्यानंतर हे फुटतात आणि इथून धागा बनतो, कापूस आणि त्याचा धागा बनतो। धागा तुटलाय सगळा। ही सगळी भीषण परिस्थिती, इथपर्यंत पोहोचणं अतिशय जिकिरीचं आहे, कारण रस्ते बंद आहेत, पूल वाहून गेलेत,
जे मातीचे रस्ते आहेत तिथून कुठली गाडी जाऊ शकत नाहीये, पायानं चालत इथपर्यंत यावं लागतं 3 किलोमीटर पर्यंत जवळपास, आणि चप्पल सुद्धा चालत नाही, वाहनं तर सोडून नाही, चप्पल सुद्धा इथं येऊ शकत नाही. आपण ह्या सगळ्या शेतकऱ्यांची वेदना दाखवतोय. पाऊस येतोय अधूनमधून, कारण हवामान खात्यानं इशारा दिला होता पावसाचा. आपल्यासोबत शेतकरी आहेत, इथले शेतकरी. दादा, तुमचं नाव काय? या शेतकऱ्यानं खूप कष्टातून ही बाग उभी केली, आज संपलं सगळं. शब्द सुचत नाही सर, बोलता येईल मला तुम्हाला. इतकी तुम्ही ॲक्च्युअल बघितलं काय कंडिशन आहे माझ्या बागाची. याला जपायला मला 8 वर्ष लागले सर. किती खर्च केला मी मला माहिती सर. आणि आज परिस्थिती तुमच्या समोर आहे सर. काय करायचं मी? यांनी विनंती केली आम्ही गावात गेल्यानंतर की आमच्या पंचनाम्यासाठी कोणी आलेलं नाही आणि कोणी येईल अशी आशा पण नाही. नेते येतात, रोडवर थांबतात, रोडवरच्या बांधावरून शेती बघतात आणि निघून जातात. प्रशासकीय अधिकारी नेत्यांच्या मागे फिरतात. कुठलाही एक प्रशासकीय अधिकारी इथपर्यंत पोहोचलेला नाही. आणि एवढ्या भीषण नुकसानीचं काम करण्यासाठी किती लोक आहेत? काम करण्यासाठी 3 लोक आहेत फक्त आमच्याकडे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक. आणि 3 लोक इथपर्यंत अजून इथपर्यंत कुणीच पोहोचलेलं नाही. तुम्हीच आपण पहिलेच लोक आहेत इथपर्यंत पोहोचलेले महापूर आल्यानंतर. हा, शिरस मार्ग आमच्या परिसरात वर धारवंटा ते खाली हिरापूर 20 किलोमीटर असं, आणि पारगाव ते मादळ 15 किलोमीटर असं, एवढ्या एरियात 3000 एकर पेक्षा जास्त आमची मोसंबी. अक्षरशः राख झाली आमच्या सगळ्या मोसंबीची. हे बघा तुम्ही, काय काय राहिलं नाही आमच्या मोसंबीला. सगळे फळं आमचे वाहून गेले. हे बघा, हे तुटले सगळे फळं वाहून गेले आमचे. पूर्ण हजारो शेतकरी, आमचा सगळं पूर्ण शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त केलं. आमची 10 वर्षाची बाग ही पूर्ण आमचा परिसर इथं उद्ध्वस्त केला. एकही कोणता नेता आला नाही बघायला, कोणता अधिकारी इथं तहसीलदार कलेक्टर आला नाही बघायला. डिझास्टर मॅनेजमेंट देशात दिसतं नावाला डिझास्टर मॅनेजमेंट आहे. हे डिझास्टर नाही तर काय, हे बघायला कुणीच आलं नाही. अजितदादा आले, कुणी आले, हायवेहून गेले सगळे. बीड, पारगाव सगळे हायवेहून नेते जातात. आमच्या इकडे बागा उद्ध्वस्त. हे काय करायचं, आम्ही उन्मळून गेले सगळे. आमची जमीन वाहून गेली. हे बघा काय राहिले, खडक राहिला नसतं इथं. हे बघा खडक नसतं. हे काय, हे खडक आहे. जमीन सगळी इतका 1-1 फूट जमीन वाहून गेली आमची. ह्याचा पंचनामा सुद्धा जमीन खरडून गेली म्हणून करत नाहीत. आम्ही तलाट्याला, ग्रामसेवकला सगळ्यांना सांगतो, तुम्ही इथं या, आमचं खरडून गेलेलं पंचनामे करा, आमच्या पिकांचे पंचनामे करा. पण हे आमचं उद्ध्वस्त झालेलं हे कुणी आलं नाही आतापर्यंत. हे आम्हाला शेतकऱ्यांना मदत पाहिजे. हे कधी मदत मिळणार आहे? प्राजक्ता, प्रॅक्टिकली जी यंत्रणा आज प्रशासनाकडे आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून या हजारो एकर हेक्टरवरचं जे पंचनामा करणं आहे ते शक्यच नाही. कारण आता इथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या प्रकारे पोहोचावं लागतंय आणि एका शेतामध्ये जिकडे नजर जाईल तिथपर्यंत हे भीषण चित्र आहे. आणि त्यामुळे हे पंचनामे कधी होणार आहेत आणि हे सगळेजण वाट पाहत आहे. कारण रान नीट करायचंय, उद्या हे सगळं जर काढायचं असेल तर त्याचा पंचनामा होणं अतिशय गरजेचं आहे. आणि पंचनामे कधी केले जाणार असा प्रश्न हे सगळे विचारत आहेत. ही मुळं, माती, किती वेग असेल पाण्याचा आणि काय विध्वंस केलेला आहे या सगळ्या परिसरामध्ये. म्हणजे आपण शहरांमध्ये कुंडीमध्ये जेव्हा एखादी माती घेतो, अमेझॉनहून माती मागवतो किलोभर, तर त्या मातीची किंमत 50 रुपयापेक्षा जास्त आहे. किलोभर मातीची 50 रुपये किंमत आहे. आज इथली लाखो टन माती शेतकऱ्याची वाहून गेली, लाखो टन माती वाहून गेलेली आहे. खडक उघडा पडलेला आहे, बागाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. या शेतकऱ्याचं नुकसान कोण आणि कसं भरून देणार हा खरं तर प्रश्न या सगळ्यांच्या समोर आहे. आणि या अशा उन्मळून पडलेल्या अवस्थेमध्ये पुन्हा उभं कसं राहायचं हा सवाल एक यक्ष प्रश्न आहे. कदाचित लोकांना असं वाटत असेल काही जणांना की हे पुन्हा उभं राहणं नाही का शक्य. तर त्याचं कारण आहे की 8-8 वर्ष एक बाग फुलवण्यासाठी लागते, ती उभी करण्यासाठी लागते आणि तिथून पुढे 25 वर्ष त्याच्यापासून फळं शेतकऱ्याला मिळत असतात. पण आज मात्र या बागा, जो बेल्ट म्हणून ओळखला जात होता, हा पूर्ण
मोसंबीचा बेल्ट आहे आणि या बेल्टनं इथल्या शेतकऱ्यांना 4 दिवस सुगीचे आणलेले होते, 4 चांगले दिवस आणलेले होते, पण या महापुरानं हा संपूर्ण बेल्ट उद्ध्वस्त झालेला आहे. जिकडे नजर जाईल आपण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा ही सगळी दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला. इतकं विदारक चित्र होतं, इतकं भयानक चित्र होतं. काही वेळापूर्वीच मकरंद अनासपुरेंचा फोन आला, त्यांनी सुद्धा हे सगळी परिस्थिती बघितली आणि या सगळ्याचे व्हिडिओ त्यांनी मागून घेतलेले आहेत. नाना पाटेकर यांनी मागून घेतले की हे सगळं आम्हाला बघवत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांची होती. आणि महाराष्ट्राच्या समोर ज्याचा पंचनामाच झालेला नाही किंवा जिथपर्यंत प्रशासन पोहोचलेलंच नाहीये तिथपर्यंत त्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतोय. या महापुराची विदारकता नेमकी काय आहे? आपण सोयाबीनचं पीक बघितलं, आडवा पडलेला ऊस बघितला, संपलेली कपाशी बघितली, कापूस बघितला आणि आता ज्या बागा होत्या ह्या बागा सुद्धा अशा पूर्ण आडव्या झालेल्या आहेत, उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आणि या बागांमधल्या शेतकऱ्यांचं दुःख सुद्धा मोठं आहे. शहरांमध्ये या एवढ्या मोसंबीची किंमत 15 रुपये असते, पण आज मात्र इथं हजारो लाखो मोसंबी त्यांचा चिखल झालाय. आपल्यासोबत शेतकरी आहेत. आम्ही ह्याला पुढच्या लेकरापेक्षा जास्त जपलेलं आहे साहेब, त्याच्यापेक्षा काही सांगता येत नाही आम्हाला. आणि ह्याच्यासाठी आम्हाला इतकं कष्ट, आम्ही लेकराला जपलं तितकं ह्याला जपलेलं आहे मोसंबीला. आणि आता ह्याच्या काहीच होणार नाही आमचं. सगळं ह्या मोसंब्या उभ्या करण्यासाठी 7 वर्ष आम्ही लेकराप्रमाणे जपलं. त्याचे आज ह्याचे पैसे उभे होण्यासाठी आम्हाला होणार होते 25 वर्ष समज, आता काही सुद्धा होणार नाही. तुमचं गाव कुठलं? सिरस मार्ग. शिरस मार्ग. आणि बाजूचं कुठलं गाव? दिमागवाडी. हे दिमागवाडी शिवारावरती येतं आमचं शेत. हा. आणि आणखीन एक म्हणजे हे पण सांगायला हवं, खरं तर गाव इथं 200 मीटरवर अंतरावर आहे गाव, पण नदी आहे मध्ये, हे सिंदफणा नदी. त्यामुळे 15 किलोमीटर दुसरीकडून म्हणजे चालत या गावामध्ये यावं लागतं, शेतामधून इथं यावं लागतं. आणि त्यामुळे जोपर्यंत नदीचं पाणी पूर्ण थांबत नाही तोपर्यंत पंचनामे नाही. आणि पंचनामे किती करायचे आणि कुठे करायचे हा प्रश्न आहे. 3 माणसं आहेत या मंडळामध्ये आणि या मंडळामध्ये काहीच उरलेलं नाहीये. त्यामुळे पंचनामा प्रॅक्टिकली या सगळ्याचा पंचनामा करणं खूप अवघड अशी परिस्थिती आहे. आपल्यासोबत या गावचे सरपंच सुद्धा आहेत, आपण त्यांना बोलूया. आम्ही या परिसरात आल्यापासून बघतोय जिकडे कॅमेरा फिरवेल तिकडे फक्त उद्ध्वस्ततेच्या खुणा दिसत आहेत. मोसंबी बाग ही 8 वर्षापूर्वी लागवड केली ती साहेब. 2021ला दुष्काळ पडला. त्या परिस्थितीमध्ये ह्या शेतकऱ्यांनी टँकरने पाणी बीडवरनं आज 18 किलोमीटरनी पाणी आणून हे बाग जगवलेले आहेत. आणि आज ह्या बागापासून कुठंतरी त्यांच्या मुलाबाळाचे शिक्षण असतील, लेकीबाळीचे लग्न वेळे असतील. आणि नेमकं त्याच परिस्थितीमध्ये आज निसर्ग एवढा कोपला शेतकऱ्यावर की सांगणं सुद्धा त्या शब्दातून व्यक्त होणं मुश्किल आहे. आणि विषय असा आहे की शेतकरी 8-8 वर्ष त्या पोटच्या मुलाप्रमाणे बाळाप्रमाणे ह्या बागाला जगतोय. आणि नेमकं ज्या दिवशी उत्पन्न सुरू व्हायचंय त्या दिवशी जर निसर्ग कोपला तर ह्या राज्यकर्त्यांनी बघायचं कुणाला आणि त्या शेतकऱ्याकडे त्या राज्यकर्ते लक्ष देणार कोण? आज बीडपासनं 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. सगळे राज्यकर्ते सगळ्या पक्षाचे येऊन गेलेत, पण ही वस्तुस्थिती शेतकऱ्याची पाहायला त्यांना वेळ नाहीये. फक्त हायवेने येणार, हायवेने दौरे करून जाणार आणि अतिवृष्टीची घोषणा केली म्हणून तुटपुंजी कुठेतरी मदत देणार आणि त्याच्यामधून ह्या शेतकऱ्यांनी त्यांची उद्भविका, त्यांचं भावी आयुष्य, शिक्षणानं मुलं बाळ ह्याची म्हणजे इतकी विदारक परिस्थिती झालेली की या परिस्थितीला सध्या शेतकरी एकदम असा तुटून पडलेला आहे. खरं तर या सगळ्या शेतकऱ्यांचा एका गोष्टीसाठी सलाम करायला पाहिजे त्यांना. आज प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला. या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी ते रोज येत आहेत. आपण कधीतरी आलो आज हे कव्हर करण्यासाठी, पण इथं येण्यासाठी इतके प्रचंड कष्ट आहेत. मी म्हणालो गाडी सोडून द्या, तुमची चप्पल सुद्धा ज्या शेतामध्ये येऊ शकत नाही त्या शेतामध्ये इथल्या शेतकऱ्याला रोज येऊन कष्ट करावे लागतात. बायका लेकरं सगळे शेतामध्ये या परिस्थितीमध्ये येत असतात. गुडघ्या इतका चिखल आहे, रस्त्यानं चालता येत नाहीये, रस्ता नाहीये, दगड आहे, खडक आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही रोज या शेतामध्ये येत असता. दररोज येत आम्ही, आम्हाला पायी दररोज यावं लागतं शेतात. हे एक दिवस सुद्धा खाणार नाही. सकाळी उठायचं, पहाट चालत यायचं, दूध काढायचं, दूध घेऊन जायचं. आणि अशी मोसंबीची अशी नुकसान झाली. सर इथं मोसंबी कापूस असं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये एवढे जणर आम्ही 3-3 दिवस ते पाण्यामध्ये होते.
कमरा इतकल्या छाती इतकल्या पाण्यातून जनावरांवरती नेले साहेब. मोसंबीचं काही राहिलं नाही, कापसाचं सुद्धा काही शिल्लक काही राहिलेलं नाही. जनावरांना तुम्ही जनावर वाचवलं वाचवलं, त्याच्यामुळे एक वाहून गेलं जनावर आमचं. पण मोसंबी शिल्लक राहिलं नाही, कापूस सुद्धा काही शिल्लक राहिलेला नाही सर इथं. आणि पंचनाम्याला कोणीच आलं नाही. पंचनाम्याला अजून कोणीच नाही आलं नाही. जेवढा सगळा कापूस, मोसंबी, ऊस काही असं काही शिल्लक नाही राहिलं सर. पिकं तर गेलीच गेली, पण मी दाखवलं ज्या मातीमध्ये हे झाडं आज डौलदारपणे उभी होती, ती माती सुद्धा या महापुरानं तुमची सगळी नेलेली आहे. हो, काही असं काही शिल्लक नाही राहिलेलं. कापसाचं बोंड नाही राहिलं शिल्लक, मोसंबी नाही राहिलं शिल्लक, ऊस नाही राहिला, कुठलंच पीक असं राहिलेलं नाहीये. जनावरं सुद्धा आमचे पाण्यामध्ये होते, ती आम्ही कमरा इतकले छाती इतकले पाण्यातून असं बाहेर काढली. तरी पण दुसऱ्या दिवशी पाणी आल्यावर आमचं एक जनावर दगावलं त्याच्यामध्ये. सुगीचे दिवस आहेत प्राजक्ता. सध्या या महाराष्ट्रामध्ये शेतामध्ये सुगीच्या दिवसामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट असतो. कदाचित पक्ष्यांना सुद्धा कळलं असेल की इथं काय गुजरलेली आहे. पक्ष्यांचा सुद्धा आज शेतामध्ये आवाज येत नाहीये. हे अतिशयोक्ती नाहीये, तर आता आपण ऐकू सुद्धा शकतो आवाजाच्या माध्यमातून एखाद्या पक्षाचा आवाज सुद्धा इथे येत नाहीये. इतकं सुतक पडलेलं आहे या सगळ्या शेतावरती. माणसांच्या चेहऱ्यावरती निराशा आहे. आणि त्याचबरोबर ही सगळी माणसं एखादी दुःखद घटना घडल्यावर ज्या प्रकारचं वातावरण असतं, जी शोककळा असते, ती शोककळा इथल्या रानावरती आहे. ज्या रानात सुगी असायची ती शोककळा इथल्या गावावरती आहे. गावात जणू काही दुखवटा आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि आपण सुद्धा या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जेव्हा हे सगळं वास्तव दाखवतो, काळी पिळवटून टाकणारं हे सगळं आहे. या सगळ्या संकटातून हा शेतकरी कसा उभा राहील, हा खूप मोठा प्रश्न या महाराष्ट्राच्या समोर आहे. आणखी एक काही शेतकरी आहेत. 2-3 एकर ऊस गेला आमचा पाण्यात, 2-3 एकर सरकी गेली. जनावरांना इतक्या पाण्यातून सोडे बाहेर म्हणतात. रातचं पाणी आल्यावर आम्हाला काहीच काढता सुधारणा नाही, तरी आमची एक जनावर गेलं वाहून. 4 एकर सरकी आहे, तिच्यात काहीच राहिलं नाही. मोसंबी 4 एकर मोसंबी, तिच्यात बी बघा तुम्ही जाऊन काहीच नाही राहिलं. आणि एक आपल्याला पण मर्यादा आहेत. आपण काही ठिकाणी जाऊ शकतो सगळी, पण इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आमच्या पण शेतात यावं. कॅमेरा आमच्या शेतात आला तर आम्हाला मदत मिळेल म्हणून सगळेजण हातापाया पडतात की आमच्या तिकडे पण चला, आम्हाला पण बोलायचंय, आम्हाला पण सांगायचंय, आमचं पण दाखवा. आम्हीही उद्ध्वस्त झालेलो आहोत. पण या सगळ्यामध्ये जो प्रशासन म्हणून दिलासा इथं मिळणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी जे म्हणजे इथं आता पंचनामा करण्याची कुठली गोष्ट राहिलेली नाही. न्यूज 18 लोकमत लाईव्ह पंचनामा करतंय. हे महाराष्ट्राच्या समोर इथलं विदारक वास्तव जाणं गरजेचं आहे. आज घरामध्ये आपण जेव्हा एखादा मोसंबी कापतो, त्याची एखादी स्लाइस असेल समजा, ती आपण वाया नाही घालवत. आपण ती खराब झाली, खाली पडली तर आपला जीव तिळतिळ तुटतो घरामध्ये, कारण आपण 15 रुपयाला ही एक आणलेली असते. आज एवढ्या लाखो या मोसंबी आहेत, त्या मातीमोल झालेल्या आहेत, त्यांचा सगळा चिखल झालेला आहे, कारण झाडानंच मुळं सोडून दिलेली आहेत. आणि ही सगळी झाडं अशी उन्मळून पडलेली आहेत. इथं झाडं नाही, इथला शेतकरी या झाडांसारखाच उन्मळून पडलाय.